मुंबईच्या आझाद मैदानावरती सुरू असलेल्या कला शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अहिल्यानगर येथील स्माइलिंग अस्मिता कष्टकरी विद्यार्थी शेतकरी संघटनेनं जे आहे या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे। सर्व विद्यार्थी आणि त्यांचे प्रतिनिधी जे आहेत तर त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलन केलेलं आहे। थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमकी प्रमुख मागण्या घेऊन आपण आज आंदोलन केलेलं आहे? गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्र शासनाने कला शिक्षकांची भरती थांबवलेली आणि त्याच्यामध्ये जाचक ब्रिटिशांसारखी आठवण होती। सरकार ब्रिटिशांसारखं वाटतंय आम्हाला। त्याच्यामध्ये सगळ्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये इतर विषयांच्या बाबतीमध्ये 200 विद्यार्थ्यांची अट आणि कला शिक्षकांच्या बाबतीमध्ये मात्र 500 विद्यार्थ्यांची अट दिली जाते आणि महाराष्ट्राची कला बुडवण्याचं षडयंत्र हे चालू आहे। कारण आम्हाला गरज आहे शिक्षकांची आणि आम्हाला मात्र आमच्यावर थोपले जाते शक्तीपीठ महामार्ग किंवा वेगवेगळे महामार्ग। आज चंद्रपूर भंडाऱ्यामध्ये आमच्या आदिवासींचे आंदोलन चालू आहे। आमच्याबरोबर हे मुलं आहेत, काही कला शिक्षक सुद्धा आहे आमच्याबरोबर, कलेचे शिक्षण घेणारे मुलं आहेत। आणि सांगायचं की न्यू एज्युकेशन पॉलिसी, आम्ही ज्या विषयामध्ये तुम्ही पारंगत आहेत ते विषयाला पुढे नेणार। मग कलेमध्ये जे पारंगत आहेत ते विद्यार्थी मारले जाणार कारण त्यांना कला शिक्षक मिळणार नाही। ही महाराष्ट्राची कला बुडवलेली आहे। आज आम्ही पाहतो, आज आपण पाहू शकतो ही महाराष्ट्राची आम्ही जी होडी बनवली, प्रतिकात्मक होडी नाही आहे ही खरोखरची होडी आहे। हे आमचं शिक्षण, आमचं आयुष्य पाण्यामध्ये घातलेलं आहे या महाराष्ट्र शासनाने। देवेंद्र फडणवीसांना फक्त आणि फक्त रस्तेच करायचे आहेत का? आमचं आयुष्य बनवायचं नाही का त्यांना? हा प्रश्न इथं निर्माण होतो। आणि दादा भुसे, अहो भुसे साहेब, तुम्ही सुद्धा आहे ना गरिबीतून आलेले। तुम्ही जे इन्स्टिट्यूट चालू केलं, स्वतः कपड्याने टेबल पुसलेले तुमच्या इथलचे, तुम्ही गरिबीतून आले ना। आता आमच्या गरिबांना विसरू नका। त्या शिक्षण खात्याचा जो भुस्सा झालेला आहे तो तुम्ही नीट करा भुसे साहेब। तुम्ही आडनावाला जागे व्हा। आणि हे जे इतर लोकांचं एज्युकेशन पॉलिसी, केंद्राची एज्युकेशन पॉलिसी एकदा देवेंद्र फडणवीसांनी ऐकावी। कारण ते म्हणतात देशात आणि राज्यामध्ये एकच सरकार आहे, नाही ही वेगळे सरकार आहेत। कारण केंद्राकडे भरती होते कला शिक्षकांची, महाराष्ट्र शासनाकडेच का बरं होत नाही? आणि सगळ्यात जास्त आपल्या इथं पाहिलं गेलं तर वेगळंच काहीतरी चाललेलं असतं। जी गरज आहे ती दिली जात नाही आणि दुसरीकडेच पानं पुसले जातात। त्याच्यामुळे आम्ही आज अन्नत्याग करतोय आणि आम्ही घोडभर सुद्धा पाणी घेणार नाही। तुम्ही पाहता पत्रकार बांधव, तुम्ही बघा आमच्या पायात चप्पल सुद्धा नाही। कारण आम्ही छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकामध्ये आलेलो, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं। आणि आमचं आज बलिदान गेलं तरी झालं, आमच्यातली एखादी पोरगी उष्माघाताने मेली तर याला फक्त आणि फक्त सरकार जबाबदार असेल, शिक्षण खातं जबाबदार असेल। तर भुसे साहेबांना विनंती, यावं त्या शिक्षणाचा भुसा काय पडू देऊ नका, आमच्या पाठीशी उभे राहा। काय काय मागण्या घेऊन आपण आज इथं आंदोलन सुरू केलेलं आहे? आज आम्ही आंदोलन सुरू केलंय तर इथं उन्हातानाचं आम्ही एक अन्नाचा घास नाही की पाण्याचा घोट सुद्धा न घेता आम्ही इथं आंदोलन करीत आहोत। आमचे शिक्षक सुद्धा बाहेर कलेचे शिक्षक आहेत, कला विषयाला शिकवणारे शिक्षक सुद्धा रस्त्यावर बसून आंदोलन करीत आहेत। शासनाचं याकडे अजिबात लक्ष नाहीये, शासनाचं तिकडे दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष आहे सध्या। तर प्लीज माझं असं म्हणणं आहे की शासनाने आमच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं व कला शाखेतील शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा। इतरही काही विद्यार्थी आहेत, त्याच्याशी बोलणार आहोत। काय एकूणच मागण्या आहेत, काय आपण आज आंदोलन सुरू केलं? मला असं वाटतं की कला शिक्षक नसल्यामुळे ज्यावेळेस 10वीची आपण एलिमेंटरीचे परीक्षा देतो, कला शिक्षक नसल्यामुळे जर तुम्ही 500 विद्यार्थी असेल तरच कला शिक्षक देणार असेल आणि ज्या शाळांमध्ये जर त्यापेक्षा कमी विद्यार्थी आहेत, मग त्या विद्यार्थ्यांची काय चूक आहे की त्यांना कला शिक्षक नाही येत? मग त्यांचे तर मार्क्स जात आहेत ना आणि 10वीला पण त्यांचे ते मार्क्स ऍड होत आहेत। म्हणजे जर ते थोडंसं लक्ष कलेकडे पण देऊ शकतायत, पुढे जाऊन कलेमध्ये पण काही करू शकतायत, त्यासाठी कला शिक्षकांची भरती झालीच पाहिजे। एकूणच जर बघितलं तर या संघटनेच्या माध्यमातून जे आहे आज अन्नत्याग आंदोलन जे आहे, एक दिवसाचं लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केलं जात आहे आणि कुठेतरी कला शिक्षक भरती जी आहे तर ती झाली पाहिजे यासाठी हे सर्वजण जे आहेत तर ते आंदोलन करताना दिसत आहेत। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।